उद्धव ठाकरेंचं मन मोठं असून परत येईल त्यांचं स्वागत करू असं मोठं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना साथ घातली आहे। काल पार पडलेल्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवरती जोरदार हल्ला चढवला होता। मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काहीशी मवाळ भूमिका घेत रस्ता भरकटलेल्यांना घरी परत येण्याचं आवाहन केलं। मात्र त्याचवेळी पक्षाविरोधात जाणाऱ्यांवर कारवाई होणारच असा इशारा दिलाय। ओमराजेंशी कोणताही संपर्क झाला नसल्याचंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं। परवा जे बैठकीला आले होते ते आम्हाला सगळ्यांना दिसत आहे। जर कोणाला यायचं असेल मोठ्या मनाने तर पुन्हा एकदा येऊ शकतात, पण उद्धव साहेबांचं मन मोठं आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, जे कोणी पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई होणार। काही नाही। दरम्यान तब्बल 6 बंडखोर खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्यानंतर आता उद्धव ठाकरे सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे। 26 ते 29 जून दरम्यान उद्धव ठाकरे फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करतील। 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोली मतदारसंघामध्ये, तर 28 जूनला परभणी आणि धाराशिव आणि 29 जूनला शिर्डी मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। तर उद्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भांडूप आणि घाटकोपर इथे ठाकरे भेटीगाठी घेतील। फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन आपला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले। आम्ही सगळेच दौरा करणार आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की जनतेमध्ये जाऊन पुन्हा एकदा हे सगळे जे डरपोक लोक पळालेले आहेत किंवा जे पैसे खाणारे लोक पळालेले आहेत तिथे जाऊन जनतेशीच परत संवाद साधणार, कारण ह्या लोकांनाच ह्या जनतेनेच आशीर्वाद दिले होते। आता पुन्हा एकदा तिथे लढाई सुरू होणार। माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या कायद्यातील बदलांवरती नाराजी दर्शवली आहे। राज्य सरकारनं गेल्याच आठवड्यात एक राजपत्रक काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केलेत। या बदलावर माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला असून आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिलाय। शासनानं 12 जून रोजी माहिती अधिकार कायदा 2005 संदर्भात सुधारित अधिसूचना जारी केली आहे, मात्र त्याला सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे। तिकीट हे बरोबर आहे, पण तुम्ही 10 रुपयाचं माहितीचं 10 रुपयाच्या तिकिटाच्या ऐवजी 30 रुपये करायला लागला तर शासन पैसे कमवण्याच्या मागे लागलं असं म्हणायचं। ही जनतेची छळवणूक आहे। आम्ही हे पाहू, याच्यात बदल नाही केला तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करू, उपोषणाला बसू। याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। दर सोमवारी ही माहिती अवलोकनास प्रत्येक कार्यालयात उपलब्ध होत होती। आता पर्यायी कोणताही जनमाहिती अधिकारी ती माहिती देण्यास टाळाटाळ करल व सदर अर्ज निकाली काढण्यात येईल व वरिष्ठांची परवानगी घेण्यास सांगता येईल व सर्वसाधारण ही माहिती तुम्ही समाजित आहे हे सिद्ध करण्यासाठी वरिष्ठांचे पाठपुरावा करावा लागेल। वरिष्ठांना जर वाटलं ही माहिती याच्यामध्ये खरंच काही तथ्य आहे तरच ती पारित करण्यात येईल। म्हणजे एक प्रकारे कायद्याची पायमल्लीच होत आहे। श्रीकांत शिंदेजी हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत। ते फक्त AC रूममध्ये बसून काम करत नाहीत, ग्राउंडवर जाऊन जनतेशी संवाद करून लोकांची अडीअडचणी सोडवण्यासाठी ते काम करतात। म्हणून आमच्या सगळ्यांची प्रामाणिक अशी इच्छा आहे की त्यांनी एक आता पक्षाचं अधिकृत पद घेऊन त्यांनी ते काम करावं। खासदार म्हणून ते त्यांच्या मतदारसंघामध्येच नाही तर पुन्हा महाराष्ट्रभर काम करत आहेत। पण आता जर पक्ष संघटना आम्हाला वाढवायची आहे, त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदेंची आम्हाला गरज लागणार आहे। त्याच्यासाठी श्रीकांत शिंदेजींनी राष्ट्रीय सरचिटणीस म्हणजे आपला संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं। यानिमित्त संपूर्ण शेगावात भक्तिमय वातावरण होतं। टाळ मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि गणगण गणात बोतेच्या अखंड निनादात पालखीनं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलंय। यावेळी शेकडो वारकरी पालखीसोबत पायी वारीसाठी निघालेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। जाता पंढरीची सुख वाटे देवा, आनंद केशवा भेटसाठी असं म्हणत शेगावचे संत गजानन महाराजांची पालखी आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे आणि या वारीचा हे 57 वर्ष आणि आपण पाहतो की भक्तीचा अनुक्रमाचा सोहळा जो आहे शेगावच्या गजानन महाराज मंदिर परिसरात आपण पाहतोय। भक्तीचं अनुकर रूप जे आहे ते आपण सध्या पाहतो आणि उत्साह जो आहे भाविकांचा, वारकऱ्यांचा तो आता एकदम चरणसीमेला पोहोचलेला आहे। दरवर्षी जवळपास 350 किलोमीटरची पायपीट करीत ही वारी जी आहे गेल्या 57 वर्षापासून
पंढरपूर ते प्रसाद शेकडो किलोमीटरचा प्रवास पायास आणि चप्पल ओटांवर अखंड नामस्मरण आणि हृदयात उच्च भक्ती अशा भक्तिभावाने भारावलेले वारकरी आज शेगावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास जो आहे तो केवळ अंतराचा प्रवास एवढं श्रद्धा समर्पण आणि भक्तीचा हा प्रवास आहे. आपण पाहतोय की हे वारकरी जे आहेत विठ्ठलाकडे एकच साकडं घालतायत, हे विठ्ठला महाराष्ट्राला आबाळणी कर आणि महाराष्ट्रावरचे संकट जे आहे ते दूर कर. हा जो अनुपम असा सोहळा आपण पाहतोय शेगावच्या गजानन महाराज मंदिरातल्या भक्तीचा अपांग असं रूप जे आपण पाहतोय आणि माऊली पुढे व्हा म्हणत जनगणगनाचा गजर करत ही वारी आता ही पालखी आता पंढरपूरचे प्रस्थान करतायत. उमेश अरोडे, एबीपी माझा, शेगाव, अकोला. दरम्यान गजानन महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय आणि यावेळी हजारो भाविक शेगाव नगरीमध्ये दाखल झाले होते. पालखीला निरोप देताना भाविकांनी पावसाला साकडं घातलेलं आहे. हे सर्व भाविक जे जमलेले आहेत ते संत गजानन महाराजांना पंढरपूरकडे जाताना निरोप देण्यासाठी जमलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आपण पाहू शकतो. गजानन महाराजांचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवल्यानंतर हे सर्व भक्तगण जे आहेत गजानन महाराजांना निरोप देत आहे. जवळपास 500, 550, 600 किलोमीटरचा प्रवास करून गजानन महाराज पंढरपुरात पोहोचणार आहे. ताई, गजानन महाराजांना काय साकडं घातलं तुम्ही? गजानन महाराजांना साकडं काय घातलं? सर्वांना निरोगी ठेव आणि सर्वांना सुख आणि समाधान मिळो. ते पाऊस नाही येत आहे, पावसासाठी काही मागणं आपलं काही साकडं घातलं की नाही? हो घातलाय ना सर, गरज आहे आता पावसाची. शेतकरी राजा महाराष्ट्र, संपूर्ण उभ्या महाराष्ट्राचा शेतकरी हा सगळ्यांचा राजा आहे आणि त्या राजाला जर पावसाच्या सरींनी जर खुश केलं तर आपण सर्व सकळ जणांना या प्रवासामध्ये खूप सारा आनंद मिळेल. गजानन महाराजांना चरणी प्रार्थना केली आहे, यावर्षी पाऊस चांगला पडो, बळीराजा सुखाव आणि सगळ्यांना आनंद मिळो, बस हेच त्यांनी प्रार्थना केली आहे. माऊली, तुमचं दर्शन झालं, गजानन बाबांचं पूर्ण रूप तुम्ही डोळ्यात साठवलं. एक निरोप देताना बाबांना काय भावना होते मनात? शेतकरी पाणी येऊ आणि शेतकरी बळीराजा आपला सुखी, बळीराजा सुखी हो. बळीराजा सुखी असला तर जनता सुखी राहील. बाबांना निरोप देताना काय भावना होत्या माऊली मनात? सर्वांना सुखी ठेवा आणि पाणी पाऊस नको, सर्व सुख आहे. या सर्वांची एकच इच्छा आहे की महाराष्ट्रात आबादानी होऊ दे, पाऊस पाणी होऊ दे आणि शेतकऱ्याला महाराष्ट्राला सुखी आणि समृद्ध ठेवू. उमेश अरोडे, एबीपी माझा, शेगाव, अकोला.